एका शहरात दोन मित्र राहत होते. रमेश आणि पूजा अशी त्यांची नावे होती. हे दोघे खूप चांगले मित्र आहेत. दोघांनीही लहानपणापासून एकमेकांसोबत खूप वेळ घालवला. रमेश खूप आळशी मुलगा होता. तो कधीच त्याचे काम वेळेवर करत नाही आणि त्याची सर्व कामे पूजाकडून करून घेत असे. ती पूजाही करायची. रमेशला प्रवास करणे, चित्रपट पाहणे आणि मित्रांसोबत राहणे आवडत असे. आणि पूजा अभ्यासात खूप हुशार आहे. तिला अभ्यासाशिवाय काही केले नाही. पूजाला अभ्यास करणे आणि रमेशशी बोलणे आवडले. या दोघांमध्ये कोणीच आले नाही. सगळे रमेशला घाबरत होते. असाच वेळ जातो आणि दोघेही मोठे होतात. रमेशमध्ये काहीच सुधारणा होत नसल्याचे पाहून रमेशचे आईवडील खूप काळजीत पडले. पूजा प्रत्येक वेळी रमेशला शिव्या देत असे. पण असे किती दिवस चालणार होते कारण दोघेही कॉलेजला आले होते. रमेश पूजाच्या मागे एक वर्ग होता कारण रमेश नापास झाला होता. रमेशच्या रागामुळे त्याच्या वडिलांनी त्याला खूप काही सांगितले आणि रमेश काहीच न बोलता शांतपणे त्याच्या खोलीत जायचा. तेवढ्यात पूजा येते. आणि रमेशचे वडील पूजाला म्हणतात, बेटा, आता फक्त तुलाच समजते. मग पूजा रमेशकडे जाते आणि त्याला अभ्यास करायला सांगते. पूजा रमेशला सांगते की तू पुढे अभ्यास केला नाहीस तर मी तुला मदत करू शकत नाही. रमेश खूप गंभीर झाला होता. पप्पा आज रमेशवर खूप चिडले होते. रमेश पूजाला म्हणतो, मला अभ्यास करता येत नाही. पूजा म्हणते मी तुला मदत करेन. आम्ही दोघे एकत्र अभ्यास करू. तर रमेश सहमत आहे. आणि दोघेही रोज अभ्यास करत. पूजा रमेशला त्याच्या अभ्यासात मदत करते. आता रमेश पूजा सोबत अभ्यास करायचा नाही वाटलं तरी चालेल, कारण रमेशला पूजाला कधी दुखवायचं नव्हतं. पूजाला रमेश खूप आवडतो. लहानपणापासून ती कधीच काही बोलत नाही आणि रमेशलाही पूजा खूप आवडते. दोघेही एकमेकांना लहानपणापासून आवडतात पण एकमेकांना कधीच सांगत नाहीत. दोघींना भीती वाटते की आमची मैत्री संपुष्टात येईल आणि ते एकमेकांपासून दूर जातील. पण रमेशची आई कधी कधी पूजाला सांगत असते, बेटा, फक्त तूच रमेशची काळजी घे. तू माझ्या रमेशशी लग्न कर तरच त्याला काही समज येईल. फक्त तुला हा वेडा वाटेत सापडेल आणि तो तुझं नक्की ऐकेल. तुझ्याशिवाय या वेड्याला कोणीही समजू शकत नाही. रमेश तुझ्याशिवाय इतर कोणाचेही ऐकत नाही. रमेशच्या आईला पूजा आवडते. पूजाला लाज वाटते. रमेशची आई सांगते. रमेशचे वडील रोज रमेशवर रागावतात. हे ऐकून पूजा तिच्या घरी जाते कारण रमेश घरी नसून वडिलांसोबत कुठेतरी गेला होता. एके दिवशी पूजाला काही कामानिमित्त कॉलेजमध्ये नेले जात होते आणि पूजा रमेशला सांगते की आम्हाला पण सहलीला जायचे आहे. तेव्हा रमेश म्हणतो हो का नाही. पूजा रमेश आणि पूजा दोघांची नावे लिहून घेते. दोघेही त्यांच्या घरी जायला सांगतात पण रमेशचे वडील रमेशला जाऊ देत नाहीत. त्याचे वडील त्याला शिव्या घालू लागतात. तो कोणतेही काम चांगले करतो का? कितीही सांगितले तरी त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही. तेवढ्यात पूजा येते आणि रमेशच्या वडिलांना सांगते की मी काका रमेशला शिकवेन. ते नक्कीच माझे ऐकतील पण रमेशने अभ्यासावर चांगले लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. तू रमेशला माझ्यासोबत जाऊ दे. आता रमेश कधीच अपयशी होणार नाही. हे सांगूनही त्याला खूप संकोच वाटत होता. पूजाचे बोलणे ऐकून रमेशचे वडील राजी होतात. पूजा रमेशकडे जाते आणि म्हणते सकाळी लवकर उठ. ठीक आहे. मग दोघेही निघण्याच्या तयारीला लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण निघण्याच्या तयारीत होते. पण रमेशला उशीर होतो. तेवढ्यात पूजा तयार होऊन रमेशच्या घरी आली. रमेश अजूनही झोपलेलाच आहे. असं म्हणत पूजा रमेशच्या खोलीत गेली. आणि रमेशला उचलायला लागतो. रमेश म्हणतो मला अजून थोडा वेळ झोपू दे. पूजा म्हणते नाही आपण दोघांना उशीर होईल. मग रमेश उठला.
आणि पटकन तयार होऊ लागतो. कारण रमेश पूजाच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करतो आणि लवकर कॉलेजला जात दोघेही काही वेळाने कॉलेजमध्ये पोहोचतात. अजून थोडा उशीर केला असता तर सगळे निघून गेले असते. पूजा रमेशला मारायला लागली कारण सगळे बसमध्ये बसले होते आणि फक्त रमेश आणि पूजाची वाट पाहत होते. दोघेही पटकन बसमध्ये बसतात आणि सर्वजण मजा करतात आणि गाणी गातात. रमेश आणि पूजाला मागची सीट मिळते. उशीर झाल्यामुळे पूजाला रमेशवर राग येतो. तुझ्यामुळे आज माझी बस चुकली असती. मग रमेश म्हणतो सॉरी. पूजा सहमत आहे आणि बोलू लागतो. पूजाला झोप येऊ लागली आणि रमेश त्याच्या फोनवरून गाणी ऐकतोय. पूजा खिडकीजवळ बसली आहे आणि ती खिडकीवर डोकं ठेवून झोपते. बस हलली तशी पूजा पुन्हा पुन्हा उठते. मग रमेश पाहतो आणि पूजाचे डोके त्याच्या खांद्यावर ठेवतो. बसने अचानक ब्रेक दाबल्याने पूजा रमेशच्या खांद्यावर झोपली आणि पूजाने रमेशला घट्ट पकडले आणि रमेशला ते खूप आवडते. रमेशही पूजाच्या कमरेवर हात ठेवतो आणि दोघे एकमेकांच्या जवळ येतात. पूजा झोपलेली असताना पूजाचे ओठ रमेशच्या मानेला लागले आणि मग रमेशला काहीतरी घडू लागले. रमेशने पूजाला घट्ट पकडले आणि पूजानेही रमेशला धरले. दोघांचे काय होते कुणास ठाऊक. रमेशलाही स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. पूजा इतकी जवळ आली होती. पूजा आणि रमेशचे ओठ एकमेकांच्या खूप जवळ येतात आणि रमेश पूजाला किस करू लागतो आणि पूजा पण साथ देते. दोघेही एकमेकात हरवून जातात. रमेशने पूजाला प्रेमाने त्याच्याकडे खेचले आणि ते दोघे एकमेकांना किस करत राहतात. मग अचानक बस थांबते आणि रमेश दूर सरकतो. मग पूजा रमेशला स्वतःकडे खेचते पण रमेश नाही म्हणतो. मग पूजाही तिथून निघून जाते. आता दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. रमेश म्हणतो, सॉरी पूजा, काय झालं ते मला कळलं नाही. रमेश घाबरू लागतो. पण रमेश काही बोलायच्या आधीच पूजाने रमेशच्या ओठावर बोट ठेवलं आणि म्हणते जे झालं ते चांगलं आहे. मला ते आवडलं. बस पुन्हा फिरू लागते. पूजा रमेशला सांगते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे रमेश. रमेशलाही पूजा खूप दिवसापासून आवडली. रमेश सुद्धा म्हणतो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मला भीती वाटत होती. रमेश पूजाला म्हणाला, आमची मैत्री आहे. तो कधीच काही बोलला नाही. कोणतीही हानी टाळण्यासाठी आणि नंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलते. मग दोघेही अशा ठिकाणी जातात जिथे दोघेही आपले प्रेम व्यक्त करू शकतात. मग दोघेही एका ठिकाणी भेटतात, एकमेकांना मिठी मारतात आणि चुंबन घेऊ लागतात आणि पूजा म्हणते की मी आता तुझी आहे आणि बाकीच्यांसाठी माझे आयुष्य मी तुझा होईन. आम्हा दोघांना अपार प्रेम वाटते.